सवेरे सवेरे यारों से मिलने बन के निकले हम। सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले हम, दूर चले हम, स्कूल चले हम। आता हे गाणं तर म्हणजे सर्व शिक्षा अभियान अंतर्गत कार्यक्रमाचा एक भाग होतं. पण यातील प्रत्येक शब्द हे बालकांचा आत्मविश्वास आणि आनंद दाखवत होतं. पण या गाण्यातील जे बोल आहे, घर से दूर चले हम, आता हा दूर शब्द नाहीसा किंवा कमी होईल की काय अशी माझी मनात शंका येते. कारण शासनाने घेतलेला निर्णय होय, RT ॲक्ट अंतर्गत 25% कोटा या अंतर्गत शासनाने आता नियमित केलेली 1 किलोमीटरची अट, मग ही अट किंवा मग तरतूद खरंच न्यायपूर्ण आहे का? ती शिक्षण हक्क कायदा 2009च्या उद्देशाला खरंच पूरक आहे की विसंगत? नमस्कार, मी अनिल शिवाजीराव कापडे. प्रश्न सोपा उत्तर अवघड या प्रश्नमालिकेत आपलं स्वागत करतो. बघा, परवा 12 फेब्रुवारी 2026ला शासनाने ॲडमिशन्समध्ये 25% कोट्याअंतर्गत जी दुर्बल आणि वंचित घटकांसाठीची जी तरतूद आहे, त्याच्यामध्ये निवासस्थानापासून 1 किलोमीटरच्या आत असणाऱ्या शाळाच तुम्हाला रजिस्टर्ड करता येतील, अशी हे नवीन अट लागू केली. मग हे अट किती न्यायसंगत आहे याचा अभ्यास करताना आपल्याला 4 टप्प्यांचा विचार करावा लागतो. पहिला टप्पा अर्थातच राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009 मधील सेक्शन 12 सबसेक्शन 1C. दुसरा टप्पा महाराष्ट्र शासनाचं नोटिफिकेशन जे 15 मार्च 2013ला निर्गमित करण्यात आलं. तिसरा टप्पा शासन निर्णय जो 10 जानेवारी 2017ला निर्गमित करण्यात आला. आणि चौथा आणि शेवटचा टप्पा म्हणजे परवाचाच 12 फेब्रुवारी 2026चा शासन निर्णय. यामध्ये पहिला टप्पा RT ॲक्ट सेक्शन 12 सबसेक्शन 1 क्लॉज C सांगतं की या 25% ॲडमिशन्स हे शाळांना बंधनकारक आहेत. त्याच्यामध्ये चिल्ड्रन बिलॉंगिंग टू विकर सेक्शन अँड डिसॲडव्हान्टेजेस ग्रुप इन द नेबरहूड हा शब्द वापरलेला आहे. प्रोव्हाइड फ्री अँड कंपल्सरी एलिमेंटरी एज्युकेशन टिल इट्स कम्प्लिशन. याच्यामध्ये या RT ॲक्ट सेक्शन 12मध्ये नेबरहूड म्हणजे जवळपास असा शब्द वापरलेला आहे. पण नेबरहूड म्हणजे किती किलोमीटर याची मात्र स्पष्ट व्याख्या दिलेली दिसून येत नाही. पण पुढे जाऊन महाराष्ट्र शासन राजपत्र जे 15 मार्च 2013ला निर्गमित करण्यात आलेलं आहे, त्याच्यामधील बिंदू क्रमांक 3.3 जर पाहिला आपण, त्यामध्ये स्पष्ट तरतूद दिसून येते की स्कूल शॅल मेक ऑल एफर्ट्स फॉर द चिल्ड्रन बिलॉंगिंग टू डिसॲडव्हान्टेज ग्रुप अँड विकर सेक्शन म्हणजे दुर्बल आणि वंचित घटकांसाठी इन द नेबरहूड अप टू 1 किलोमीटर. इथं मात्र स्पष्ट व्याख्या केलेली आहे अप टू 1 किलोमीटर. पण इन केस सफिशियंट चिल्ड्रन आर नॉट अवेलेबल देन द स्कूल शॅल ट्राय टू आयडेंटिफाय चिल्ड्रन फ्रॉम द एक्सटेंडेड नेबरहूड अप टू 3 किलोमीटर्स. म्हणजे याच्यामध्ये शाळा 1 किलोमीटरपर्यंत प्रयत्न करावा. जर नाहीच मिळाले तर मात्र 3 किलोमीटरपर्यंतच्या परिघातील जे काही विद्यार्थी असतील त्यांचं ॲडमिशन करू शकेल, असं हे 15 मार्च 2013चं महाराष्ट्र शासन राजपत्रातील बिंदू क्रमांक 3.3 सांगतं. हा झाला दुसरा टप्पा. तिसरा टप्पा सांगितल्याप्रमाणे शासन निर्णय क्रमांक RT 2016
जो की 10 जानेवारी 2017चा आहे. त्याच्यामध्ये बिंदू क्रमांक 15.1, 15.2 आणि 15.3 असं सांगतं. 15.1 1 किलोमीटरची अट सांगतं. पण 15.2 असं सांगतं की 15.1च्या पातळीवर प्रवेश क्षमतेतील काही जागा उरल्यास, म्हणजे 1 किलोमीटरच्या आतील जर जागा पूर्ण झाल्या नाहीत तर ते 1 ते 3 किलोमीटरमधील विद्यार्थ्यांचे अर्ज विचारात घेण्यात यावे. म्हणजे स्पष्ट तरतूद काय? 1 ते 3 किलोमीटर इज अलाउड ॲज पर पॉईंट 15.2 इन GR ऑफ महाराष्ट्र गव्हर्नमेंट 10 जानेवारी 2017. तर बिंदू क्रमांक 15.3 असं सांगतं की 1 किलोमीटर आणि 3 किलोमीटरचे जर विद्यार्थी नाहीच उपलब्ध झाले तर 3 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरातील अर्जांचा विचार करण्यात यावा. म्हणजे 15.3 तर 3 किलोमीटरच्या पुढच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मुभा देतं. असं हे शासन निर्णय 10 जानेवारी 2017. चौथा टप्पा अर्थात परवाचा 12 फेब्रुवारी 2026 त्यातील बिंदू क्रमांक 5.2 चा विचार करता इथं मात्र फॉर्म भरत असताना पालकांना पाल्याच्या प्रवेशाकरिता 10 शाळांचा निर्णय पर्याय घ्यावा लागेल व पाल्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर व त्याच्या आतील शाळा दर्शवण्याची व्यवस्था करण्यात यावी. मग असं नेमकं काय घडलं जे 15 मार्च 2013, 10 जानेवारी 2017 मध्ये जी तरतूद होती 1 किलोमीटर, 3 किलोमीटर आणि 3 किलोमीटरपेक्षा जास्त, ती या शासन निर्णयात दिसून येत नाही. कारण त्यांनी नोंद केलं तसं की पॅरा क्रमांक 2 मध्ये सांगितले की त्यांनी शासनाने काही एक समिती स्थापन केली होती आणि त्या समितीचा अहवाल 13 ऑक्टोबर 2025 रोजीच्या शासनास सादर केलेला आहे आणि त्या समितीच्या अहवालानुसार प्रवेशाची सुधारित कार्यपद्धती राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे आणि त्यांनी मग हा शासन निर्णय 12 फेब्रुवारी 2026ला निर्गमित केला, ज्यामध्ये 1 किलोमीटरचीच फक्त 1 किलोमीटरची अट लादलेली दिसून येते. पण जनमानसामध्ये एक जनमत असं सांगतं की ही जी अट आहे ही खरंच तर्कसंगत आहे का? कारण की नेहमी आपण बघतो कोणतीही तरतूद एक्झिक्युटिव्ह ॲक्शन कशी असली पाहिजे, इट शुड बी जस्ट, फेअर अँड रिझनेबल. म्हणजे ते न्यायपूर्ण, सुसंगत आणि तर्कसंगत, रिझनेबल. मग हा 1 किलोमीटरचा तर्क का आणि कसा, याचं उत्तर मात्र थोडंसं निरुत्तरितच आहे. कारण बऱ्याच शाळा अशा आहेत ग्रामीण भागामध्ये की तिथं 1 किलोमीटरच्या परिघामध्ये एकही शाळा उपलब्ध नाही. बरं, ग्रामीण कशाला, शहरी भागातला जरी विचार केला तर चांगल्या एरियात 10 पर्याय मिळतील सुद्धा, पण काही पॉकेट्स, काही एरिया अशा आहेत तिथून कमीत कमी 2-3 किलोमीटरपर्यंत शाळाच नाही. बरं, ही 25% जी तरतूद आहे ती प्रायव्हेट अनएडेड स्कूलसाठी आहे. मग अशा शाळा त्या भागात मिळणारच नाहीत. या विद्यार्थ्यांना मग न्याय मिळणं तितकंच गरजेचं आहे. कारण शिक्षण हक्क कायद्याचा जर मुख्य उद्देश काय असेल, कारण शिक्षण हक्क कायदा 2009चा मुख्य उद्देश ॲज पर द प्रेम्बल ऑफ दिस ॲक्ट इज गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण, त्यासोबतच शिक्षणाचं सार्वत्रिकरण आणि शिक्षणाचं सर्व समावेशीकरण. याचा अर्थ सगळ्यांनाच शिक्षणाचा लाभ घेता यावा. तरी माननीय मुख्यमंत्री महोदय असतील वा मग माननीय शिक्षण मंत्री महोदय असतील, यांना नम्र विनंती राहील की त्यांनी या 12 फेब्रुवारी 2026चा
जो काही शासन निर्णय आहे त्यामध्ये दुरुस्ती करावी, जेणेकरून 1 किलोमीटर ते 3 किलोमीटर किंवा मग 3 किलोमीटरपेक्षा जास्त या ज्या मागच्या तरतुदी होत्या त्या परत लागू कराव्यात. म्हणजे गरीब पालकांच्या पाल्यांना न्याय मिळेल. माननीय मंत्री महोदय यामध्ये योग्य तो चांगला निर्णय घेतील अशी अपेक्षा बाळगूया. अशाच येणाऱ्या विविध अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. धन्यवाद. जय हिंद.